शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। डोंगरगण घाटात रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात 3 महिला जखमी झाल्यात। हा अपघात शनिवारी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास झाला। अपघातानंतर रिक्षा चालक महिलांना मदत न करता पसार झाला। शकुंतला जाधव व त्यांच्या 2 मैत्रिणींचा जखमींमध्ये समावेश आहे। या प्रकरणी सरफराज हाजी करीम शेख याच्या विरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। पावसाळा जवळ आला की सीना नदीला पूर येतो। बुरडगावचा संपर्क तुटला जातो, त्यामुळे जनजीवन विस्कळीत होते। हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू होता। आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून सीना नदीवर 5 कोटी खर्चातून RCC उंच पूल उभारण्यात आला। आज नदीच्या पुलामुळे बुरडगावकरांचा प्रवास सुखकर झालाय। बदलापूर येथे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घडलेल्या घटनेचा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर एकत्र येत राज्य सरकारचा निषेध केलाय। या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर, विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, संजय शेंडगे, शरद झोंडगे, बाळासाहेब बोराटे, राजू भगत आदी उपस्थित होते। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील अर्जाची छाननी व मंजुरीसाठी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्वतः शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत महापालिकेत तळ ठोकून काम मार्गी लावले। योजनेच्या सर्व्हेवर दिवसा येणाऱ्या अडचणीमुळे अर्ज प्रलंबित राहू नये यासाठी आयुक्त यशवंत डांगे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू ठेवले। स्वतः आयुक्त डांगे रात्री महापालिकेत तळ ठोकून होते। काम सुरू असलेल्या ठिकाणी स्वतः भेट देऊन त्यांनी माहिती घेतली। नगर शहरातील वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलन या ठिकाणी खेळाची मैदाने तयार करणे, दुरुस्ती करणे, इंडोअर गेमच्या हॉलची दुरुस्ती करण्यासाठी राज्य सरकारने 51,17,25,000 रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे। पहिल्या टप्प्यातील 15,61,52,000 रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। दुसऱ्या टप्प्यात 35,47,73,000 रुपयांचा निधी मिळणार आहे। या निधीमुळे जिल्हा क्रीडा संकुलनाचे रुपडे पालटणार आहे। शहराची खबरबातमध्ये इथे थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।